नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माझ्या हत्येचा कट, बीडमधून मोठ्या नेत्याचा हात, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप। तर 62 चेंबर्स या इमारतीला निवासी संकुल दाखवून व्यापारी संकुलाचं बक्षीस पत्र करून महसूल बुडवल्याचा प्रकार उघडकीस, प्रशासनावरती आरोप होताच 62 यांना बजावली नोटीस। आता बघूया सविस्तर बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याचा कट रचण्याचा आल्याचा खळबळजनक दावा स्वतः त्यांनी केला असून या कटासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात जालना पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या सर्व घटनाक्रमानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं, खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता। त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात, ते तयारीचे असतील तयारीत करण्याचं। मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा। मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय। काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका। मी याच्यात मुळागाळात जाणार आहे। तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढे लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखा समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत। ते काम मी करतो, फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं। हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल, तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं। यांनी सांगितलं असं आमजवळ हाय किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त। त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी। तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी, यांना आरोपीच म्हणून आपण, यांना तिथं नेलेलं होतं। तिथं एक आधीच दुसरा होता, ह्याच दोन्हीतला। तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही। धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल। तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं, आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच। तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं। मग नंतर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना कट रचून कथित धमक्या दिल्याप्रकरणी सकल मराठा समाज खुलताबादच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे जरांगे यांना धमकी देणाऱ्यांमागील मास्टर माइंड शोधून त्यास कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आमच्या मराठा समाजाचं जे दैवत आम्ही मानणार आहे असे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्यावर आज जीवे मारण्याचा कट रचण्यात आलेला होता। आणि हा कट एक समाज बांधवातीलच काही
क्रूड वृत्तीचे माणसं म्हणलं तर काही हरकत नाही. एक 2.5 कोटीमध्ये त्यांना सुपारीची लालूच तयार झाली होती आणि 2.5 कोटी सुपारीमध्ये संघर्षयोद्धा मनोजदादा यांच्यावर जे क्रूर हत्या त्याने जीव मारण्याचा कट रचला होता, त्यांच्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना एक विनंती आहे की आपण यांच्यावर जास्त आतापर्यंत जे घडत आलं याच्यापुढे असं घडू नये आणि एक आमच्या मराठा समाजाच्या वतीने एक आम्हाला तुम्हाला एक विनंती आहे की याच्यावर लवकर SIT लावून चौकशी करावं आणि याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे याला पहिलं पकडावं. कारण याच्या असं जर उद्रेक घडत राहिला तर मराठा समाज आता चैन बसणार नाही. कारण याच्या मागचं पार्श्वभूमिका काय आहे आणि काय नाही हे सर्व समाजाला माहिती आहे. पण उगाच समाजाच्या माध्यमातून आपल्याला समोर काहीतरी गाठबोल लावायला समाजाला लावू नका हीच एक समाजाच्या वतीनं विनंती करतो. आणि यांच्यावर जास्त लवकर चौकशी कशी करता येईल आणि याच्यावर कठोर कारवाई करावी हीच एक समाजाच्या वतीनं आम्ही सांगतोय. उस्मानपुरा परिसरातील 62 चेंबर या इमारतीला निवासी संकुल दाखवून व्यापारी संकुलाचं बक्षीस पत्र करत प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली असून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची घटना उघडकीस आली असून सदर प्रकरणी प्रशासनावरती आरोप होताच 62 यांना किरकोळ दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. उस्मानपुरा येथील 62 चेंबर नामक व्यापारी संकुलाचं बक्षीसपत्र गिफ्ट डीड करून देताना शासनाच्या महसुलीची चोरी करण्यासाठी सदर व्यापारी संकुल रहिवासी संकुल दाखवत शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार उत्सव मंगल कार्यालय उस्मानपुरा परिसर येथे 62 चेंबर नावाची व्यापारी इमारत आहे. या इमारतीचं बाजार मूल्य अंदाजे 65 कोटी आहे. सदर इमारत ही विलास 62 नामक व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. मालमत्तेच्या कारणावरून मागील काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच वादातून सदर इमारतीचे मालक असलेल्या पती पत्नी यांनी 2 वेगवेगळे बक्षीसपत्र करून दिले. हे बक्षीसपत्र करून देताना विलास 62 यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांनी या बक्षीसपत्रास लागणारा 13 लाखांचा महसूल वाचवण्यासाठी सदर व्यापारी इमारत रहिवासी इमारत दाखवून शासनाची फसवणूक केली असल्याचं उघडकीस आलंय. सदर प्रकरणी गिफ्ट डीड ही दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक सामाजिक कार्यकर्ते यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यात त्यांनी शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्या प्रकरणी शहरातील व्यापारी विलास 62 विवेक 62 दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच दुय्यम निबंधक कार्यालयाने 62 यांना नोटीस बजावल्याचं समोर आलंय. सदर प्रकरण दुय्यम निबंधकांनी एडीएन सोबत बोलताना नोटीस बजावल्याबाबत माहिती दिली. अशा पद्धतीने एका व्यापाराबाबत हे धनदाडगे लोक शासनाचा 13 लाखांचा महसूल बुडवत असतील तर शहरात रोज होणाऱ्या शेकडो खरेदी विक्री व्यवहारात शासनाच्या महसुलाची किती चोरी होत असेल असा प्रश्न आता साहजिकच उपस्थित होतोय. यांनी ते विलास आणि विवेक 62 तर त्यांनी त्यांच्या मुलांना गिफ्ट दिलं. याच्यापूर्वी पण त्यांचा एक डॉक्युमेंट झाला होता, त्याच्यामध्ये त्यांनी अनडिवायडेड शेअर दिला होता. त्याच्यानंतर तो डॉक्युमेंट 2022-23चा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे डॉक्युमेंट आला तर ते मी डॉक्युमेंट चेक केला, त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्लॉट लिहिलेला आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणून दिलेलं आहे. आणि त्यांना कशामध्ये रेसिडेन्शियल आणि असे दोन्ही प्रकार आहेत. मग त्यानुसार आपण काय केलं तर 1% स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशननुसार करून घेतली. पुढं काय झालं त्याच्यामध्ये तक्रार झाली तर त्यानुसार तक्रारीच्या अनुषंगानं मी त्यांना 31/10लाच पत्र काढलं आहे की बा तुमचे ह्या असं जे आहे की याच्यामध्ये म्हटलं जातं रेसिडेन्शियल आहे आणि जरी कमर्शियल असेल तर याला स्टॅम्प ड्युटी भरणे आवश्यक होतं. तर त्यांना आपण वेळ दिली की बा तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरा, नोटीस दिली किंवा तुमच्याकडचे पुरावे सादर करा रेसिडेन्शियल असल्याचे नसले तर तसे स्टॅम्प ड्युटी जर नाही भरली तर मग आम्ही नियमानुसार कारवाई करणार. कमर्शियल वापरायचं जर असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल, 4% स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल. तर साधारण त्याला 1 लाख रुपये भरलेले असलेत, आणखी 5-6 लाख जे काय होईल त्याचं कॅल्क्युलेशन करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार होता का? नाही, आता त्यांनी कसं पहिला पण डॉक्युमेंट असाच होता तर त्याच्यातलाच पार्ट त्यांनी दिला त्या हिशोबानं. आणि महसूल बुडवायचं म्हणजे आपल्याकडे वसुलीची ती पण तरतूद आहे, त्याच्यामुळे आपण नोटीस दिली आणि ते वसूल पण होऊन जाते. पूर्वी आपल्याकडे काही असं व्यवहार होताना स्पॉट पंचनामा किंवा असं नाही, असे अधिकार तर सब रजिस्टरला नाही. बरं, मग आता जर त्यांनी शासनाचा कर चुकवला दंड लागेल. पनिशमेंट काय? दंडासहित ते जर 1 महिन्याच्या आत भरले तर ते 200-250 रुपये जे ठरले, बाकी नंतर 2% स्टॅम्प ड्युटी भरून दंड त्याच्यावर आम्ही गेला.
आरोग्य जनजागृती सोबतच समाजातील महिलांवरती होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना योग्य मदत मिळावी या हेतूने आशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ सेहत आणि व्हॉटवर्स 2 यांच्या सहकार्याने उडान प्रकल्प अंतर्गत गंगापूर व पैठण तालुक्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला महिलांविरुद्ध हिंसाचार प्रतिबंधासाठी सक्षम करण्याचा उपक्रम सुरू आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हिंसाग्रस्त महिलांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करण्यात आली असून आता या उपक्रमात आशा कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत। यासाठी प्रशिक्षकांचं प्रशिक्षण दिनांक 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान हॉटेल रविराज येथे घेण्यात आलं। या प्रशिक्षणात 22 सहभागी आशा संघटक, आशा कर्मचारी आणि मासूम संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। हे प्रशिक्षक आता पैठण आणि गंगापूर तालुक्यातील सुमारे 650 आशा कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण देणार आहे। या उपक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे, जिल्हा आशा समन्वयक श्रीमती संपदा चव्हाण, जिल्हा मूल्यमापक व संनियंत्रण सचिन काशीद यांचं मार्गदर्शन लाभलं। जागतिक आरोग्य संघटनेने विकसित केलेल्या लाईव्ह कौशल्य मॉड्यूलचा या प्रशिक्षणात समावेश होता। संवेदनशील संवाद, निरीक्षण आणि सहाय्य देण्याच्या कौशल्यावरती भर देण्यात आला। भरोसा कक्षाच्या पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, संरक्षण अधिकारी पूनमसिंग बमनाथ, सखी वन स्टॉप सेंटरच्या पल्लवी बिदरकर, अश्विनी ताटे आणि टीस सेलच्या संध्या बिडला यांनी हिंसाग्रस्त महिलांसाठी उपलब्ध शासकीय सेवांची माहिती दिली व सहकार्याचे आश्वासन दिलं। आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या गरोदर आणि स्तनदा मातांपासून ते ग्रहभेटी दरम्यान भेटणाऱ्या महिलांपर्यंत अशा प्रत्येक स्तरावरती आशा कर्मचारी संवेदनशीलतेने मदत करू शकतील। त्यामुळे हिंसाग्रस्त महिलांना आवश्यक आरोग्य सेवा, निवारा, संरक्षण आणि कायदेशीर मदत सहज मिळणार आहे। प्रशिक्षणात डॉक्टर मनीषा गुप्ते, डॉक्टर रमेश अवस्थी, डॉक्टर प्रिया प्रभू, ॲडव्होकेट निशा शिवूरकर, सुनीती नियोग, काजल जैन, अभिजित कुंभारकर आणि हिना कौशर खान यांनी मार्गदर्शन केलं। तसेच XIS अंजना भूषण आणि संजिदा अरोरा सेहत यांची उपस्थिती होती। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते। सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं। कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे। तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं। एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता। थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं। 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते। एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे। आता त्या तलावात पाणी दिसतंय, फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे, बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत। आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे, बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेला आहे। आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू। जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे। खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे।
हॅलो. नमस्कार आमदार साहेब, मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय, चेक करा. अय खूपच कमाल आहे, माझेही पैसे वाढवा. सर ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका, ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शहराच्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेचा हिस्सा म्हणून 822 कोटी रुपयांच्या कर्जावरती गुरुवारी मुंबईत शिक्कामोर्तब करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मुंबईत महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी सोबतच्या करारावरती सही केली. त्यामुळे पाणी योजनेतील आणखीन एक अडथळा दूर झालाय. शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून 2740 कोटी रुपये खर्च करून नव्या पाणी पुरवठा योजनेचं काम केलं जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेसाठी हैदराबाद येथील GVPR या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली असून सध्या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे. योजनेत केंद्र सरकारचा 25, राज्य शासनाचा 45% तर महापालिकेचा 30% निधी झाला आहे. केंद्र व राज्य शासनाने त्यांच्या हिश्शाचा निधी दिलाय. महापालिकेच्या हिश्शाचे 822 कोटी रुपये राज्य शासनाने टाकावेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र हा निधी कर्ज स्वरूपाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार 8 ते 9 महिन्यांपूर्वी कर्जाची प्रक्रिया सुरू होती. या संदर्भात महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी सोबतच्या करारावरती जी श्रीकांत यांनी गुरुवारी सही केली. यावेळी कंपनीच्या मुख्य ऑपरेशन अधिकारी सुनैना कुंभारे, तेजस जोशी यांच्यासह लेखा अधिकारी संजय कोलते, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, लेखालिपिक अभिषेक ढेकळे, बँक ऑफ महाराष्ट्राचे ब्रांच मॅनेजर अंकुश भटनवाड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 822 कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महापालिकेला 20 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. कर्जाची परतफेड करताना 2 वर्षांनंतर हप्ते सुरू होणार असते तरी या काळात महापालिकेला व्याज भरावं लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मागणीनुसार महापालिका कर्जाची रक्कम घेणार आहे. जेवढे कर्ज घेतले त्या रकमेवरच व्याज आकारले जाणार आहे. खुलताबाद तालुक्यातील
गल्ले बोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जगन्नाथ खोसरे व माजी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई खोसरे यांच्या वतीने शुक्रवारी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। दिवाळीचा सण होऊन गेला आणि दिवाळी झाल्यानंतर बऱ्याच कार्यकाल पाऊस पडला, त्याच्यामुळं आम्हाला हे स्नेहसंमेलन आणि फराळ ठेवता नाही आलं, कारण दरवर्षी आम्ही दिवाळीला फराळ ठेवत असतो। यावर्षी पावसामुळं थोडं लेट झालं, त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांना बोलून की जेणेकरून प्रत्येकाचं हितगुज व्हावं, प्रत्येकाच्या भेटीगाठी व्हावा, एकमेकाचे विचार सर्वांना ऐकण्यात यावे, याच्यासाठी फराळाचं आपण ठेवलं आहे। जर तसं जर असतं तर मी 10 ते 15 वर्षापासून दिवाळीचा फराळ ठेवतो। मागच्या वर्षी फक्त आमच्या गल्ले बोरगावला माझा खंदा समर्थक राजूबाबा हरदे याचा खून झाला, मर्डर झालं आणि त्याच्यामुळं ते दुःखाची सावट आमच्या गल्ले बोरगावर होती, म्हणून फक्त मागच्या वर्षी हे दिवाळीचं फराळात चुकलं। असं काही नाही की आम्ही आजच केलं आणि निवडणुका आहे म्हणून नाही, हे फराळ आम्ही दरवर्षी ठेवत असतो। निवडणूक जिल्हा परिषदेची आहे, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। मी सुद्धा जिल्हा परिषदेची उमेदवारी मागतो आहे, माझ्या मिसेस शोभा खोसरे ह्या पंचायत समितीला मागताय, परंतु पक्ष आणि आमचे जिल्ह्याचे नेते सतीश भाऊ चव्हाण हे जे ठरवतील, ज्याला उमेदवारी देतील, त्याचे आम्ही काम करू। भैया आमचं प्रत्येक वर्षी दिवाळीचं फराळ हे आम्ही प्रत्येक वर्षी ठेवतच असतो। ग्रामीण भागात एक विचाराची देवाणघेवाण व्हावे, त्या निमित्ताने आम्ही सर्व ग्रामीण भागातली जनता एकत्र यावे, त्यासाठी आमचं दरवर्षी दिवाळीचं फराळाचं असतं। पण जसं माझ्या मिस्टरांनी आता सांगितलं त्यामुळं आम्ही मागच्या वर्षी ठेवलं नव्हतं आणि ह्या वर्षी आम्ही दिवाळीचंच फराळाचं ठेवलेले, राजकीय हेतू त्याच्यात कुठलाही नव्हता। साहजिक आहे, आता निवडणुका तोंडावर असल्यामुळं चर्चा करणाऱ्यालाही साहजिक आहे की म्हणजे निवडणुकीचा हेतू आहे क्या, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या ते एवढा मोठा कार्यक्रम मंडप लावून घेता आहे, फराळाचं ठेवता येतं त्याच्यामुळं ठेवताय का, पण तसं काही त्याच्यात उद्देश नव्हता। आम्ही सर्व पक्षीय फराळाचं ठेवलेलं होतं, एक नुसतं राष्ट्रवादीचं नव्हतं, म्हणजे सर्व पक्षीय बोलवलेले होते आजच्या कार्यक्रमाला। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती वेरूळ जवळील माटेगाव फाटा येथे अशोका हॉटेल समोर आज सकाळी 2 कारमध्ये झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले असून त्यापैकी 3 जण गंभीर जखमी आहेत। धुळेहून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी कार क्रमांक MP 09 AN 3458 ही महामार्गावरील अशोका हॉटेलमधून रस्त्यावर येत असताना कार क्रमांक MH12 TQ 0537 या वाहनाशी समोरासमोर धडकली। या अपघातात रोहित शर्मा वय 21, रणजित तवर वय 20 आणि शुभम तवर वय 21 सर्व राहणार खंडवा मध्य प्रदेश हे गंभीर जखमी झाले आहेत, तर संचिता पाटील वय 41 आणि जितेंद्र पाटील दोघेही राहणार धुळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे हलवण्यात आले। अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे। खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। भारतीय हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन या घोषवाक्याखाली आज देशभरात राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मिलिंद महाविद्यालय परिसरामध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहून झाली, तर समारोप वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाला। त्यांच्या 150 वर्षांचा सोहळाही या प्रसंगी साजरा करण्यात आलाय। हॉकीच्या या राष्ट्रीय शतकपूर्ती सोहळा देशभरातून जिल्ह्यामध्ये 1600 सामने 57,600 खेळाडूंच्या सहभागाने खेळवले गेले आणि हा एक जागतिक विक्रम ठरला। या सोहळ्याचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील शमशेर शेख, किशोरी परदेशी, अब्दुल बारी, शेख वजीर, रफिक शेख, संजय आडणे, कपिल भोजने, उज्ज्वला सातदिवे, मोहम्मद शेख, राजेश पाटील, साजिद शेख व रियाज खान या वरिष्ठ हॉकी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। तर हॉकी इंडियाच्या टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सईदा अंजुम शेख हिचा आणि भारतीय रेल्वेत स्पोर्ट कोट्यातून निवड झाल्याबद्दल मोहित काठोदे या तरुण हॉकीपटूचा विशेष गौरव करण्यात आला। या सोहळ्याचा एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित निमंत्रित सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये मुलींच्या गटात क्रीडा प्रबोधिनी संघाने रेजिमेंटल हायस्कूलवरती 2-0 असा विजय मिळवला। कीर्ती ढेपे, शालिनी साकोरे प्रत्येकी 1 गोल यांनी केला होता।
मुलांच्या गटात बीबी चव्हाण मिलिटरी स्कूलने रेजिमेंटल हायस्कूलवरती 2-1 असा विजय मिळवला. राजू पवार, ओम चांगले प्रत्येकी 1 गोल यांनी केले, तर राजू पचवाना याने 1 गोल केला असे खेळवण्यात आलेत. तर पंच म्हणून अकबर खान, शेख इम्रान, शेख समीर, शेख रिजवान, सईदा अंजुम, नाजुका मोहिते, पूनम वानी, प्रियंका वाहुळ, विशाखा साळवे, त्या शर्मा, श्रुती विदाते यांनी काम पाहिलं. संयोजनासाठी श्यामसुंदर भालेराव, अकबर खान, संजय तोतावाड, समीर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला हॉकी महाराष्ट्राचे संयुक्त सचिव पंकज भारसाकळे, माजी महापौर अशोक सायना यादव, उद्योजक दिनेश गंगवाल, प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी तसेच शेख सादित व इतर मान्यवर उपस्थित होते. मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज आपण सर्वजण भारतामध्ये हॉकीला 100 वर्षाचं आज दिवस पूर्ण होत आहे, त्याचं आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करत आहोत. त्यानिमित्त मी आपल्या सर्वजण जे हॉकीशी खेळाडू म्हणून, कोच म्हणून किंवा प्रशिक्षक म्हणून जुडले त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे चालून आलेली आहे. या निमित्त आपण हॉकीला वापस रिवाईव्ह करू शकतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कधी हॉकी वाढते, कधी कमी होतात, कधी संघ वाढते, कधी कमी होतात, अनेक अडचणी आहेत. पण आम्ही असोसिएशन म्हणून नेहमीच काही ना काही उपक्रम करून आपल्या सर्वांना एकत्र करून वापस हॉकी जीवन ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आज मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्यामधलीच एक अंजुम शेख ही मुलगी पहिले खेळाडू होती, ती स्टेट लेवलपर्यंत हॉकी खेळली आणि आज हॉकी इंडियामध्ये ती टेक्निकल ऑफिशियल म्हणून काम करत आहे. आणि ही फार मोठी आपल्यासाठी अचिव्हमेंट आहे की आपल्यामधलाच एक कोणीतरी पुढे गेलेलं आहे. एक कोचिंगमध्ये जसं अंजुम पुढे गेलेली तसंच आपले इम्रान शेख आहे जे आपले प्रबोधिनीला कोचिंग करतात, तर त्याचीच विद्यार्थिनी जी औरंगाबादला शिकली, सगळं केलं, अशी आपली काजल ती आज आपल्या भारतीय अंडर-17 का अंडर-19च्या संघामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. अनेक खेळाडू पुढे जात आहे. आपला मोहित कटोट पण आता रेल्वेमध्ये त्याचं नियुक्ती झालेली आहे. हॉकी खेळाडू म्हणून हॉकीच्या कोट्यातून त्याची सिलेक्शन झालेले आहे. तर ही अभिमानाची गोष्ट आहे. पण जसं रियाज सरांनी सांगितलं, नुसतं नोकरीसाठी खेळू नका, पण फिटनेससाठी खेळा, आपल्या परिवाराला सगळ्यांना फिट ठेवण्यासाठी खेळा, त्यांना देखील ग्राउंडवर आणा आणि या निमित्त आपली एक चांगली फिट फॅमिली बनवा, असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. सर्व ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी एका वेळेस हॉकीचं ग्राउंड गाजवलेलं आहे, हे सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत, त्यांचं देखील मी इथे धन्यवाद करतो. आणि असेच आपले जे काही सल्ले असतील किंवा मार्गदर्शन असेल असं नेहमीच आपण असोसिएशनला द्यावं आणि आपण नेहमीच असोसिएशनच्या सर्व उपक्रमामध्ये वेलकम आहात या ठिकाणी एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. माझ्या हत्येचा कट, बीडमधून मोठ्या नेत्याचा हात, मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप. तर 62 चेंबर्स या इमारतीला निवासी संकुल दाखवून व्यापारी संकुलाचं बक्षीस पत्र करून महसूल बुडवल्याचा प्रकार उघडकीस. प्रशासनावरती आरोप होताच 62 यांना बजावली नोटीस. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.